मॅच आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक चेहरा म्हणून देखील ज्यांना आपण पाहिलं, विविध स्पर्धा कित्येक वर्ष, मागील 20 वर्ष त्यांना पाहण्यासाठी गर्दी होते, मैदानं भरली जातात. प्रीमियर लीग असू देत किंवा कोणतीही स्पर्धा असू देत, प्रत्येकाला आपल्या टीम मध्ये कृष्णा हवे असतात. आणि आज या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण मॅच कडे आपण निघालेलो आहोत. बॉलिंग टीम 12th मॅन प्लीज. दोन्ही टीमला विनंती आपल्या 12th मॅन या ठिकाणी पाठवायचे. दोन्ही टीम 12th मॅन आलेले नाही आहेत, प्लीज नोंद घ्यायची. नियम सगळ्या संघांना सारखे आहेत. फिल्डिंग टीम बॉलरचं नाव कळवा. तेजस थोरात वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच कृष्णा सातपुते स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड गर्दी, महत्वाच्या मॅचला सुरुवात. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. मॅच मात्र या ठिकाणी सुरू होते आणि शिटाई वाजतायत. फ्रीडचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळला खरा आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. 6 आणि पुरस्कार होता शंकरप्पा लांडे यांच्याकडून स्पोर्ट्स फाउंडेशन 1000 रुपयाचा पुरस्कार होता पहिल्या बॉलवर षटकार मारला तर. आणि यस, कृष्णा यांनी पहिल्याच बॉलला समोरच्या दिशेने पाठवलंय सीमारेषा पार षटकार. मजा येणार आहे. आजची रात्र मंतरलेली आहे, कोणी घरी जाणार नाहीये. आज सगळ्यांना क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे ही गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. तेजस यावेळेला मिड विकेट काऊन दिलाय बॉल सीमा रेषा पार षटकार. ना इथे आपण लिहिलं ते नाही ना, मग ते जमा करून घेऊन अनाउन्समेंट केली मी. हेच होतं ना याही षटकारासाठी कैलासवासी ना शंकरप्पा लांडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. ऐका ना सर, चेतन शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार यानंतर असेल. कृष्णा सातपुते यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. यावेळेला कृष्णा गवळी इकडे जर पाहिलं तर सुरुवात धमाकेदार झाली आहे. ज्यांची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी आवर्जून आलेत ते तारे सितारे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत. स्टोक खेळलाय खरा, परंतु पाहूया कव्हरच्या दिशेने बॉल आणि कॅच सुटली आहे. हो, जशी कॅच सुटली इकडे टाळ्यांचा गजरही होतोय. ज्या खेळाडूने सोलापूर कोरडेवाडीचं नाव केलं, परंतु पुण्याचंही नाव अगदी दुबई पर्यंत नेलं आणि अगदी युरोपात देखील नेलं. बॅटिंग साठी कृष्णा सातपुते पिंपरी मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आमदार चषकाची चर्चा, अण्णासाहेब बनसोडे साहेबांची चर्चा भारतभर सध्या होताना पाहायला मिळते. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहे जरूर. धावसंख्या 1 ने पुढे जाते. उस्मान पटेल, टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक मोठं वादळ मैदानाच्या आतमध्ये. उस्मान पटेल विरुद्ध कृष्णा सातपुते अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 17 धावा धावफलकावर पहिली ओव्हर संपली आहे. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. संदीप भाऊ, शशी भाऊ हे प्रेक्षक आज कुठेच जाणार नाही. 4ही मॅच पाहून जाणार. भले सकाळ झाली तरी चालेल.
आम्हाला कृष्णा सातपुतेंचा खेळ पाहायचा आहे, योगेश पेनकर यांचा पाहायचा आहे, भूषण गोळे यांचा पाहायचा आहे, श्रेयस कदम यांचा पाहायचा आहे, पवन केने, आकाश जांगीड, प्रथमेश पवार राणा, अशी रथी महारथी एजाज कुरेशी या सगळ्यांचा खेळ मात्र या ठिकाणी पाहायचा आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रेक्षक कुठे जाणार नाही आहेत. ज्या खेळाडूंना युट्यूबला पाहिलं जातं, ज्या खेळाडूंच्या अपडेट आपण इन्स्टाला फॉलो करतो, त्यांना आज पाहण्याची संधी आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे कोणी घरी जाणार नाही. आज मजा येणार आहे. अख्खं वातावरण या ठिकाणी क्रिकेटमय होताना पाहायला मिळालंय. आमदार चषकासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत. सगळ्यांना विनंती असेल, आमच्या कार्यकर्त्यांनी मुसळधार पाऊस झाल्यानंतर सुद्धा जे मैदान तयार केलं ना, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 17 धावा फलकावर. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि आयोजकांनी मात्र क्या बात है, हेलिकॉप्टर सिक्सर कृष्णा सातपुते. दत्ता भाऊंनी कॅच घेतलाय का? येस. हा, अमर भाऊ काटे यांच्याकडून 500 रुपये. हो, यावेळेला बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने अविनाशजी लांडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे. कृष्णा सातपुते यांच्या प्रत्येक षटकारासाठी पुरस्कार. कॅच घेतली आहे, वा, जबरदस्त कॅच घेतली. कॅच घ्या आणि 200 रुपये मिळवा. आमदार चषकाचा जबरदस्त माहोल. आणखी एक बिग हिट. याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. कुणाकुणाची परत एकदा मला अनाउन्समेंट करायला हवं. चेतन शिंदे ना, चेतन शिंदे यांच्याकडून 500. अविनाशजी लांडे साहेब यांच्याकडून, त्यांचं नाव लिहि ना बाबू. 2 झाले त्यांचे, 1000 झाले आणि ज्यांचे आले त्यांच्या पुढे टिक करणं आले तसं. अमरभाऊ काटे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आणखीन एक. कृष्णाने मात्र पब्लिक पागल करून टाकली आहे. आणखीन एक मोठा फटका. प्रेक्षकांनो, टाळ्या एकदा जोरदार होऊन जाऊ द्यात. अमरभाऊ काटे यांच्याकडून पुन्हा 500 रुपयाचा पुरस्कार. या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. आमदार चषकी स्पर्धा अण्णा नक्कीच. आणि कृष्णासाठी टाळ्या तर वाजवतोच आहे. एकदा आपल्या आमदार साहेबांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्यासाठी ही स्पर्धा त्यांनी आणली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा आज पिंपरीवर लागलेल्या आहेत. कृष्णा सातपुते नावाचं वादळ मैदानात आहे, परंतु प्रतीक देवरे देखील काही कमी नाही आहेत. नाशिकचे खेळाडू आहेत, त्यांना कमबॅक करावं लागेल. ते येतात, ते खेळतात, मन जिंकून घेतात, त्यांना पाहण्यासाठी मैदान भरतात. ते कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट. आणखीन एक बॉल. लांब 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 षटकार. अमरभाऊ काटे यांच्याकडून याही षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. अविनाश भाऊ लांडे यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. त्यांचा मनापासून आभारी आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी कृष्णा सातपुते नावाचं वादळ पिंपरीमध्ये घोंगावतं. सांगितलं 16 वर्षापूर्वी ग्राउंडवर आलो होतो, आज पुन्हा आलेत आणि दरारा तोच. षटकार मात्र पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर बॉल आलेला नाहीये. पहा, पोलिसांचा संघ देखील काही कमी नाहीये. हाही संघ कमबॅक करू शकतो आणि तो प्रयत्न मात्र त्यांचा या ठिकाणी होणार आहे. 42 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली आहे 42. कृष्णा सातपुते 41. आणि आता टेप बॉलची ओव्हर असणार आहे. कृष्णा गवळी, कृष्णा सातपुते एकाच वेळेला मैदानात माझ्यामध्ये. पहा, या अगोदर कृष्णा सातपुते ज्या मॅचला खेळले, तब्बल 70 स्पोर्ट्सला ती एक मॅच 40,000 प्रेक्षकांनी पाहिली. आणि मैदानात सुद्धा पुणेकर मोठ्या संख्येने आलेले आहेत. सोपं नसतं. अपेक्षांचं ओझं ज्यावेळेला असतं आणि त्यावेळेला परफॉर्मन्स करायचा, परंतु या पठ्ठ्याने आज नाही तर कित्येक वर्ष तो कारनामा केलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय.
गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत राजू शेख. यावेळेला इकडे बॉल जर पाहिलं तर पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. काय माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अख्ख्या भारताच्या नजरा या आमदार चषकावर आहेत. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. बॉल अडवला जातोय. उस्मान पटेल येतात बॉलवर आणि तिकडे चेंडूची फेकी देखील केली गेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. टेप बॉलचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चा पिंपरीची आमदार चषकाची आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची सुद्धा. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या पुढे जाते. कृष्णा सातपुते यांचं अर्धशतक पाहायला मिळेल का आता, अशी चाहूल प्रेक्षकांना लागली आहे. हे पहा प्रेक्षक दूर दूरवरून आलेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि सध्या स्पर्धेचाही आनंद घेत आहेत आणि कृष्णा सातपुते यांच्या बॅटिंगचा देखील आनंद घेत आहेत. सध्या 47 धावा. तिसरी ओव्हर सुरू असताना टेप बॉलचं षटक आपण पाहतोय. इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल जर पाहिलं तर पुन्हा एकदा बाहेर जातोय. व्हाईट बॉल कळवला जातोय. समीकरण मात्र या ठिकाणी एका धावेने पुढे जात आहे. हा टेप बॉल आहे. ही स्पर्धा लोकांच्या लक्षात राहील यासाठी सुद्धा. पुण्यामध्ये टेप बॉल पहिल्यांदा कुठे आला तर ते नाव आहे पिंपरी. बिग हिट. मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले कृष्णा सातपुते, परंतु तिकडे 2 धावा मिळतील. यस, दुसरा टेप बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे. यस, आणि तिसऱ्या पंचांची मागणी बिमरसाठी सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि टीमची धावसंख्या तिसरी ओव्हर सुरू असताना 50 धावा धावफलकावर टीमच्या पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते 45 धावांवर बॅटिंग करतायत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राजू यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. हाही संघ बलवान आहे. दुसऱ्या डावात प्रतीक देवरे, उस्मान पटेल सुद्धा आलेले आहेत. मजा येणार आहे. एक मोठं आयोजन. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बिमर आहे की नाही याकरता किती आव्हानं आली आयोजकांच्या समोर. नो बॉल. नो बॉल होता आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे. कृष्णा सातपुते या वेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी बदलेल. +1 धाव देखील मिळणार आहे. धावसंख्या पुढे जाते. बॉल खूप जास्त टर्न होताना पाहायला मिळाला. हवेतच तरंगत येताना सुद्धा बॉल तो वळत वळत येतोय. ही वैशिष्ट्य या टेप बॉलचं. बिग हिट. मोठा फटका. बॉल फेकून दिलाय सीमारेच्या पलीकडे, परंतु यावेळेला कृष्णा गवळी आहे. पुन्हा एकदा नो बॉल आणि हाई बॉल सीमारेच्या पार. षटकार. धावसंख्या 60 वर. तिसरी ओव्हर सुरू असताना 5 षटकांचा सामना आहे. सगळ्यांचं लक्ष या मॅच वर लागलंय. प्रेक्षक जे थांबलेत, बरीचशी लहान मुलं आलेत, बरेचसे पालक आपल्या या ठिकाणी लहान मुलांना घेऊन आलेले आहेत ही मॅच पाहण्यासाठी. उद्या तर मात्र या ठिकाणी आणखी उद्या लवकर या. मॅच आपली जागा पकडायची असेल तर लवकर या, कारण शेवटचा दिवस आहे. सगळ्या फायनल उद्या खेळल्या जाणार आहेत. 5 फॉर्मॅटच्या फायनल उद्या खेळल्या जातील. आकाश चव्हाण देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक देवरे पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल पाहायला मिळत आहेत. चांगली स्टारकास्ट आहे. आज सगळ्यांचीच पावलं या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. 60 धावा धाव फलकावर. कृष्णा गवडी
यावेळेला फटका खेळलाय खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या एकने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 61 धावा धावफलकावर. यस, या मॅचचा आनंद जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य विधानसभा नवनिर्वाचित उपाध्यक्ष, या नगरीचे कार्यतत्पर कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब बनसोडे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 3 वेळा या वेगवेगळ्या प्रभागांमधून नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत, 3 वेळा महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये आमदार आणि सर्वसामान्य घरातून पुढे आलेलं हे नेतृत्व, आणि यस ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये चर्चा, या स्पर्धेची भारतभर चर्चा. हा, पाठीमागे प्रेक्षक आहेत, त्यांनी थोडंसं, कारण खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. 62 धावा धावफलकावर आहेत. शेखर भाऊ आहेरराव, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. या वेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र या ठिकाणी दिलाय. कृष्णा सातपुते, कृष्णा गवडी, एक खेळाडू मात्र पुण्याचं नाव जगभर ज्यांनी नेलं, टेनिस क्रिकेटचा ब्रँड, आणि दुसऱ्या बाजूला तुळजापूरच्या, मतलब धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे खेळाडू ज्यांच्याही नावाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळाली आहे, ते कृष्णा गवडी बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते यांच्या जोडीला ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 64 धावा धावफलकावर. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. कॅच पकडण्याचा लाजबाब प्रयत्न झाला, कॅच नाही झाली आहे. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि बघता बघता इकडे 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 66 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 16 दिवसाची स्पर्धा, ओव्हर 40 स्पर्धा, एक आमदार गट स्पर्धा, पिंपरी चिंचवड असोसिएशनची स्पर्धा, पिंपरी गाव गटाची स्पर्धा आणि आता खुल्या गटाची स्पर्धा. सोपं नाहीये 16 दिवस एवढं मोठं आयोजन करणं, आणि म्हणूनच आम्ही आमदार साहेबांच्या मनापासून आभारी असू. आज मॉनिटर नाही आणला काय? मॉनिटर इथे लावून असं मला उलटा करून दे, बाहेरचं कमी कर. प्रशांत गायकवाड येत आहेत. पोलीस आहेत पुणे पोलीस टीमसाठी. हो, इकडे टप्पा पडतोय, थोडासा बॉल टर्न होतोय, चांगले गोलंदाज आहेत. आज मात्र भारतभर चर्चा, दिल्लीचेही खेळाडू मात्र दाखल झालेले ती स्पर्धा खेळण्यासाठी, आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या वेळेला टप्प्याचा बॉल, कृष्णा सातपुते, आणखीन एक मोठा फटका आणि हाफ सेंचुरी कंप्लीट होते. टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. जबरदस्त कामगिरी कृष्णा सातपुते यांचं अर्धशतक आमदार चषकामध्ये. टेनिस क्रिकेटचा ब्रँड, टेनिस क्रिकेटचा चेहरा कृष्णा सातपुते पुण्यामध्ये जबरदस्त कामगिरी करताना. आणि या षटकारासाठी मात्र अमर भाऊ काटे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार याही षटकारासाठी जमा झालाय. असामान्य खेळाडू म्हणून देखील कृष्णा सातपुते यांची ओळख आहे, आणि आज आणखीन एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. प्रेक्षक तिकडले थोडेसे मागे यायचे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, त्यालाही पहा सन्मान दिला कृष्णा गवडी यांनी. काय मोठी पार्टनरशिप देखील होताना पाहायला मिळते. एका बाजूला पुणे पोलीस संघ आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर MUCC संबळपूर ओरिसा हा संघ पाहायला मिळतोय. रिकेन मोहंती साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर मोठा फटका खेळलाय आणि याही बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार, टाळ्या शिट्या दोन्ही व्हायला हरकत नाहीये. आणखीन एक हेलिकॉप्टर आणि अमरभाऊ काटे यांच्याकडून याही षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार. कृष्णाने माहोल बनवलाय, कृष्णाने प्रेक्षकांना अगदी वेळ लावलाय आणि जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. हा हेलिकॉप्टर पहा,
मेहनत आहे त्याच्यासाठी कित्येक वर्षाची, आणि त्याच्यानंतर हा हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 81 धावा 4 ओव्हर संपलेले आहेत. कृष्णा सातपुते, गावागावामध्ये ही चर्चा का होते कृष्णा सातपुते नावाची? महाराष्ट्रात असं गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये कृष्णा सातपुते हे नाव लोकांना माहिती नाहीये, आणि आज कृष्णा सातपुते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. परंतु सगळेच खेळाडू जबरदस्त आहेत, म्हणूनच सगळे अण्णांचं मनापासून आभार असणार आहे. त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली आहे, जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे, आणि प्रेक्षक देखील मात्र बेधुंद होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. कृष्णा सातपुते शेवटचं षटक आहे. 81 धावा धावफलकावर आहेत. अखो टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न करतायत, आणि हा बॉल जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि अशा तऱ्हेने दुसरीच मॅच खेळतायत कृष्णा सातपुते या स्पर्धेत. 103 धावा 2 मॅच मध्ये. कारण पहिल्या मॅचला 39, आता जर पाहिलं तर 64 धावा. कृष्णा सातपुते 85 धावांची पार्टनरशिप सुद्धा आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला, आणि व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. टप्पा पडून थोडासा बाहेर अँगल बदलला बॉलने. कृष्णा सातपुते आणखीन एक मोठी खेळी. प्रेक्षक देखील युट्यूबला मोठ्या प्रमाणावर जुडले असतील. यावेळेला मात्र हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल बऱ्याच कालावधीनंतर येताना पाहायला मिळतोय. प्रतिकही थोडेसे हसतायत. 86 धावा. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय खरा, परंतु त्या ठिकाणी विकेट आली आहे. गोलंदाजही खुश आहेत, आणि परंतु कृष्णा सातपुते माघारी परत आहेत, परंतु ऐकायला मिळतील त्यांना टाळ्या. जो परफॉर्मन्स त्याने केलाय 22 बॉल मध्ये 64 धावा, आणि ज्यामध्ये 8 सिक्सर लगावलेत. टेनिस क्रिकेटचा राजा झळकतोय मात्र पुण्यामध्ये. काय जबरदस्त खेळी केली आहे. आजही दरारा तोच, नाव कृष्णा सातपुते. यांनी काही कृष्णाची लाईन लावली की काय? कृष्णा सातपुते आउट होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गवळी आणि कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एकाच वेळेला 3-3 कृष्णा पवार आलेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज माळीनगरचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये नुकतीच ISPL मध्ये देखील जबरदस्त खेळी त्यांनी केली. तेच पाहायला मिळत आहे. जोडीला तुळजापूरचे कृष्णा गवळी सुद्धा आहेत, परंतु कमबॅक करतात तेजस थोरात. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित करण्यात येतोय. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची मैदानात गर्दी होताना पाहायला मिळते. आजच हा माहोल आहे संदीप भाऊ. उद्या तर प्रचंड गर्दी असणार आहे, आणि उद्या आमदार साहेब सुद्धा येणार आहेत. यस, उद्या सगळ्या फायनल मध्ये एक महत्वाचा उपक्रम आहे. हो 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 हो, चांगली गोलंदाजी. तेजसने चांगलंच कमबॅक केलंय. या षटकात एक चौकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. जेवढे डॉट बॉल फायनलच्या 4ही मॅच मध्ये येतील तेवढी झाडे लावण्यात येणार आहे. एक आगळा वेगळा उपक्रम आहे, त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. 87 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हे षटक चांगलं राहिलंय. कृष्णा
यावेळेला कृष्णा पवारच्या बॅट मधून ही त्यांच्या बॅटची पॉवर या ठिकाणी पाहायला मिळते आणि आणखीन एक सिक्सर. महाराष्ट्रात क्रिकेटच्या मैदानात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पवार पॉवर चालते आणि इकडे सध्या कृष्णा पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त खेळी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली कृष्णा सातपुते यांची. कृष्णा गवळी तिन्ही कृष्णाने षटकार मारले हे तेवढंच महत्वाचं. हाही एक रेकॉर्ड असेल कदाचित. एकाच मॅच मध्ये कृष्णा सातपुते, कृष्णा गवळी, कृष्णा पवार तिघेही खेळले, लाईनीत 3 क्रमांकावर आले आणि तिघांनी षटकार मारले. 93 धावा. एक चेंडू अजूनही बाकी आहे. आणखीन एक बिग हिट लांब लचक मारलाय, फक्त दिशा चुकीची दिसते. 2 धावा तिकडे मिळतील. धाव संख्या झाली आहे 5 ओव्हर मध्ये 95 आणि विजयासाठी करायच्या त्या 96. कृष्णा सातपुते पहिल्या डावाचे हिरो, नुसते हिरो नाही तर सुपर हिरो. 64 धावा. 22 चेंडूंचा खेळ त्यांनी केला. कृष्णा गवळी 7 चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी केल्या. गोल आणि त्याचबरोबर कृष्णा पवार 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या. 95 धावा झाल्या. 96 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. आणि आता दुसऱ्या डावात काय घडेल आपल्याला पाहायचं आहे. परंतु पहिल्या डावात आपण कृष्णा सातपुते यांना पाहिलं, दुसऱ्या डावात उस्मान पटेल यांना देखील आपण पाहणार आहोत. उद्या भारत ट्रॉफी सुद्धा सुरू होते. महाराष्ट्र ग्रामीण उद्या खेळताना पाहायला मिळेल. महाराष्ट्राचा संघ आहे, महाराष्ट्राचे 3 संघ आहेत, त्याच्यापैकी महाराष्ट्र ग्रामीण उद्या खेळणार आहे. बालाजी क्लब राजकोट गुजरातचा संघ असणार आहे. चंदन 11 महुवा बिहार सुद्धा खेळणार आहे आणि माही 11 MP जबलपूर. मध्य प्रदेश, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्र ग्रामीण अशा 4 बलाढ्य संघांना उद्या बदलापूर या ठिकाणी देखील भारत ट्रॉफी सुरू होते. 70-70 स्पोर्ट्सवर असेल आणि ते 4 बलाढ्य संघ देखील उद्या खेळणार आहेत. त्यामुळे याही मॅचचा आनंद आपण 70-70 वर घ्या आणि उद्या शेवटचा दिवस आमदार चषकाचा तोही चुकू नका. धन्यवाद. आज आमदार साहेब स्वतः या मॅचचा आनंद घेत आहेत. साहेब, आपण जो उपक्रम या ठिकाणी, मी तर म्हणेल हा संदेश आहे. जसं तुम्ही सांगितलंच की वाढदिवसाला येताना बुके हार घेऊन येऊ नका, वही आणि पेन घेऊन या. ते आपण विद्यार्थ्यांना देऊ, त्यातून विद्यार्थी घडू. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणखी एक वेगळा मेसेज दिलाय. फायनल मॅच मध्ये प्रत्येक डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल येतील ना 4-5 फायनल मध्ये, तेवढी झाडे लावण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहे. सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणूनच ही आमदार चषक स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतात चर्चेत आहे. आणि उद्या या स्पर्धेसाठी स्वतः महाराष्ट्र राज्य विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके अण्णा बनसोडे साहेब देखील या ठिकाणी येतील. काय जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमदार चषकाची मात्र ही महत्वाची मॅच. हजारोंची गर्दी पिंपरी मध्ये सुरू आहे. सर्वसामान्य घरातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या डावात कृष्णा सातपुते पाहिले. दुसऱ्या डावात उस्मान पटेल, ज्या ही खेळाडूची नावाची चर्चा मुंबई पासून दुबई पर्यंत झाली, ज्या उस्मान पटेल यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली,
तेच मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु पहिलं षटक घेऊन दिल्लीचा वेगवान गोलंदाज अनुराग शारशर, धमाका क्लब दिल्ली या संघासाठी देखील जबरदस्त क्रिकेट त्याने खेळलाय. दिल्लीचा बॉलर अनुराग, बॅटिंगसाठी उस्मान पटेल. पहिला बॉल अगदी वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल आणि फ्रीच्या बॉलवर रन मात्र येते. थोड्या वेळापूर्वी आपण कृष्णा सातपुते पाहिले आणि आता उस्मान पटेल इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ही वलयांकित नावं आमदार चषकामुळे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाली. आमदार साहेबांनी मात्र आपल्या सगळ्यांच्या भेटीला ही भव्य दिव्य स्पर्धा आणली आणि आज मात्र अख्खं पुणे नाही तर अख्खा महाराष्ट्र आनंद घेतोय या स्पर्धेचा. हो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होतोय. प्रतीक डबल माइंड झाले आज तो खेळत असताना, कारण बॉलचा टर्न, बॉलची उसळी या दोन्ही गोष्टी इकडे पाहायला मिळाल्या आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे प्रतीक देवरे. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले होते. नाशिकचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांनाही प्रयत्न करावे लागतील. लक्ष कितीही मोठं असू देत त्याचा पाठलाग होऊ शकतो. हो हो हो, याही वेळेला उगाच हा खेळाडू दिल्लीवरून पुण्यात आला नाहीये. अनुराग शारशर दाखवत आहेत मला दिल्लीवरून पुण्यात का बोलवलंय आणि ते सुद्धा ओरिसाच्या संघामध्ये. एक धाव फलकावर पाहायला मिळते, परंतु प्रयत्न करावे लागतील. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, संधी आहे सर्व संघांना. यानंतर दोन्ही पराभूत संघांमध्ये देखील सामना होणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल, फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु इकडे धाव घ्यायची की नाही या विवंचनेमध्ये होते. कॉल दिला गेला खरा, परंतु या ठिकाणी टाळ्यांचा गजर मात्र या ठिकाणी खेळाडू वृत्तीला दाद द्यावी लागेल. आणि पहा प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक आहेत. आशिष मेरोल होते त्यांच्यासाठी या टाळ्यात, म्हणजे थोडीशी गफलत झाली होती बॅटर मधील, ती जाणली या ठिकाणी आशिष यांनी. हो हो, यावेळेला दांडी 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 गुल. बोल्ड आउट होत आहेत उस्मान पटेल. विकेट आली महत्वाची. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील आणि आणखी संधी आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय. प्रेक्षक पहा काय जबरदस्त माहोल या ठिकाणी बनलाय. यानंतर आपल्याला राहुल गुंजाळ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि पवन केने, प्रथमेश पवार, नाना, आकाश जांगीड यांना देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महत्वाच्या मॅचेस आहेत. कृष्णा सातपुते यांनी काय जबरदस्त खेळ केलाय. आणखी 3, यानंतर आणखी 3 मॅच आहेत. त्याच्यामुळे पुढे लहान मुले तर घरी जाणारच नाही, आज पाहून जाणार, बरोबर ना. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपली आहे. फक्त 2 धाबा अनुराग शारशरने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर साताऱ्याचा सुपरस्टार भूषण गोळे यांना आमंत्रित करण्यात आलंय आणि इकडे प्रयत्न मात्र आनंद यांना करावे लागतील, प्रतीक यांना देखील करावे लागतील आणि भूषण गोळे गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय, बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 6 धाबा, सिक्सर. प्रतीक यांना आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय. आत्मविश्वास वाढणार आहे या फटक्यांनी. भूषण गोळे यांचं स्वागत या षटकाराने केले प्रतीक देवरे यांनी. मी सुद्धा नाशिकवरून इकडे काय आलोय सांगतायत. या वेळेला मात्र
ही खासियत आहे भूषण गोळे यांची, व्हेरिएशन खूप चांगलं करतात. अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांनी स्लोवर वन खूप चांगला विकसित केला आहे, जो विजय पावले यांचा देखील आपण पाहत असतो. आणि हलकासा लेग कटर खूप चांगल्या प्रभावी पद्धतीने ते वापरतात. 8 धावा धावफलकावर आहेत. मजा येते सगळ्या प्रेक्षकांना हे क्रिकेट पाहण्यासाठी. यानंतर आणखी 3 मॅचेस पाहायच्या आहेत. आणखीन एक बिग हिट, परंतु यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे आणि पकडली जाते कॅच. रजत मुंडे त्या ठिकाणी होते, विकेट आली आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणखी बाहेर जात होता, त्याला रीच करण्याचा प्रयत्न इकडे कुठेतरी झाला आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर विकेट आली आहे. भूषण सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, परंतु कमबॅक कसं करायचं त्यांना बरोबर माहिती आहे. जबरदस्त माहोल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पिंपरी क्रिकेटमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर पिंपरीचे संघ, पिंपरीच्या स्पर्धा, मग पिंपरी करंडक सुद्धा सातत्याने या स्पर्धा चर्चेत असतात. आता त्याच्यात आमदार चषकाचं नाव ॲड होताना पाहायला मिळत आहे. भूषणच्या चेहऱ्यावरील स्माईल देखील पाहायला मिळत आहे. आणि हे सगळे एक्सप्रेशन मात्र आमचे 70-70ची संपूर्ण कॅमेरामॅन टीम असेल चांगल्या पद्धतीने टिपते. यस, विनय मंडल यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक फटका फसलाय आणि भूषण यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट सुद्धा या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का. आणखीन एक विकेट या ठिकाणी आलेली आहे. आकाश चव्हाण असेल ना, आकाश दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आकाश चव्हाण सोलापूरच्या आचेगावचा खेळाडू आहे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अक्कलकोटच्या अगदी जवळ असणारा आचेगाव. सचिन मांगरुळे सर यांच्या संघात देखील खेळताना पाहायला मिळतात. तीन विकेट 8 धावांवर भूषण गोळे. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आकाश आल्या बॉलला आकाश दाखवताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळलाय. स्वतःला आज मोठ्या स्पर्धेमध्ये सिद्ध करण्याची संधी. माझ्या मध्ये कॅच पकडली तिकडे. यस, कॅच पकडली ज्यांनी. या लवकर इकडे. ईशान कोणी? ईशान आहे. ईशान कोण? ईशान हा राहुल बोलतोय मला. अरे हा ह्यानी पकडली आहे. ईशान ते विचरा. ईशान या कॅच पकडा आणि पारितोषिक मिळवा. याही वेळेला बिग हिट केलाय. फटका चांगला आहे आणि आकाश स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. चांगली फिल्डिंग कृष्णा पवार यांची पाहायला मिळाली. सिमेंट विकेटमध्ये जसे आपण म्हणतो ना की सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू निष्णात असतात. कृष्णा पवार या ठिकाणी आहेत, कृष्णा सातपुते या ठिकाणी आहेत, आकाश चव्हाण देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज मात्र एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर 3 मॅच आहेत. वरुण जगताप आणि मनीष वागेरे यांच्याकडून कृष्णा सातपुते यांच्या खेळीसाठी 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. आज तमाम पुणेकरांना कृष्णा सातपुते यांनी वेड लावलंय. 18 चेंडूमध्ये 81. मोठी धावसंख्या. आता टेप बॉल आणि टेप बॉलचं षटक घेऊन येत आहेत. ज्यांनी टेप बॉल मध्ये ISPL सारखी स्पर्धा गाजवली आणि या वर्षीचे बेस्ट बॅटर. हो, चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी रजत मुंडे, जिल्हा रायगड, तालुका खालापूर आणि गाव चांभारली. गोलंदाजीसाठी रजत मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून येणारा, छोट्याशा गावातून येणारा ISPLचा बेस्ट बॅटर ठरतो आणि तेच आता गोलंदाजीसाठी रजत मुंडे. आणि समोर आकाशला मात्र एक संधी आहे आज मोठ्या संघाविरुद्ध स्वतःला सिद्ध करायची. यावेळेला पुढे सरसावत खेळले. फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये जाताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी पाहूया. सीमारेषेच्या दिशेने बॉल निघालाय खरा आणि या सीमारेषा पार देखील होते. आकाश
आकाश चव्हाण. आज आकाश चव्हाण हे देखील नाव होतं आणि आचेगावचं देखील नाव करताना पाहायला मिळत आहेत. बॉल चांगला होता, चांगला टर्न झाला होता, त्याच्यावर स्ट्रोकही चांगला आलाय. आणि इकडे 200 रुपयाचा पुरस्कार ज्यांनी कॅच घेतली त्यांच्यासाठी. नाव काय तुमचं? ईशान म्हात्रे. या ठिकाणी त्यांना पुरस्कार दिला जातोय. सगळे खुश आहेत, खेळाडू खुश आहेत, आयोजकांनी मेहनत घेतली आहे, परंतु आता चांगलं सगळं घडतंय त्यामुळे ते खुश आहेत, प्रेक्षकही खुश आहेत, चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि जर षटकार आपल्याकडे आला तर कॅच पकडल्यावर तिकडे पैसे सुद्धा मिळत आहेत, जसे तुम्हाला पहिल्या दिवशी मिळाले होते. काय नाव तुझं? नाव काय? राजू. यस, जसं राजूने मिळवले तो छोट्याशा राजूने सुरुवात केली. 2 धावा मात्र तिकडे पाहायला मिळतील. पहा मॅच दूर गेली आता, परंतु तरी देखील छाप सोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. इकडे क्रिकेट आपल्याला वेळ लावतं, मग IPL असू देत, टेस्ट असू देत, वन डे असू देत किंवा आपलं टेनिस क्रिकेट असू देत, आमदार चषक असू देत. आज तीच क्रेज पाहायला मिळते. जोपर्यंत IPL चालू होतं IPL पाहत होते, IPL संपलं तसे सगळे इकडे आलेले आहेत. आणि IPL चालू असताना देखील टेनिस क्रिकेटच्या मॅचेससाठी यावर्षी आपण सुप्रीमो पाहिली, 5 दिवस हाऊसफुल IPL चालू असताना सुद्धा, कारण आपल्या टेनिस क्रिकेटची बातच न्यारी आहे. 23 धावा धावफलकावर, तिसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश. इकडे एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 23, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. आशिष मैरोल आले त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी. पनवेल परिसरातील खेळाडू आहेत, पूर्वाश्रमी मुंबईचे खेळाडू, अँटॉप हिल परिसरातील, आता पनवेल परिसरातील खेळाडू. त्यांच्या विरुद्ध हल्ला चढवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तो यशस्वी नाही झालाय. अजूनही राजू मुखिया, विजय गडवाली हे सुद्धा मात्र ताफ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. कदाचित विजय पावले देखील मैदानाच्या दिशेने येण्यासाठी निघाले असतील सुद्धा, कदाचित उद्या सुद्धा येतील. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. चला यानंतर टॉस झाला यानंतरच्या मॅचचा. चला दोन्ही टीमला विनंती असेल यानंतर लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. खरं तर तो टॉस इनिंग ब्रेकला होणं गरजेचं होतं. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या लवकर, लगेच टॉस होणार आहे. मी विनंती असेल स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी आणि मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर गणेशजी आडोळे साहेब, दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकर प्लीज, लवकरात लवकर टॉस करायचा आहे. ऋतिक पाटील यावेळेला अभिगेट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. तिकडे कॅच पकडली जाते. योगेश पेनकर होते. राहुल गुंजाळ आलेले टॉससाठी. ऋतिक पाटील विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, आपण टॉस देखील करणार आहोत. मी अमरभाऊ काटे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला या ठिकाणी टॉस केला जातोय. प्रितेश येताना पाहायला मिळत आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. महत्वाची मॅच असेल. षटकांचा सामना असणार आहे यावेळेला. मॅचची जवळपास आता औपचारिकता, परंतु त्याच्यातही छाप सोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आकाश चव्हाण यांना टॉस केला जातोय. अमरभाऊ काटे, संदीपभाऊ वाघेरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चेतन भाऊ देखील उपस्थित आहेत. आणि
राहुल, टॉस जिंकून मंगलमूर्ती टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर 24. अगदी आता 6 बॉल 71 मोठी. आता याच्यानंतरच्या मॅचची उत्कंठ लागली आहे सगळ्यांना. पवन केने कधी एकदा मैदानात येत आहेत, प्रथमेश पवार नाणं कधी एकदा मैदानात येत आहेत, राहुल गुंजाळ, त्याचबरोबर जर पाहिलं तर गणेश आडवळे कधी एकदा मैदानात येत आहेत. धन्यवाद. राजू मुखे आले आणि पहिल्याच बॉलला विकेट सुद्धा घेऊन गेले. सुप्रीमो चषकाचा बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा या दिल्लीच्या गोलंदाजाने जिंकलाय. नाव राजू मुखिया आणि आकाश चव्हाण यांना बाद व्हावं लागतंय. शेवटचे 5 चेंडू मात्र या ठिकाणी बाकी आहेत. कृष्णा सातपुते यांनी जर पाहिलं तर बेधुंद करून टाकणारी फलंदाजी या ठिकाणी दाखवली आणि एक कॅच देखील पकडतात कृष्णा. प्रशांत गायकवाड येतात बॅटिंग करण्यासाठी. औपचारिक असणारी मॅच केवळ शिल्लक आहे. पुढल्या दोन्ही टीम रेडी राहा. जशी मॅच संपेल लगेच मैदानात दाखल व्हा. ह्या बॉल थोडासा लांबून टर्न करण्याचा प्रयत्न राहिला. यष्टिरक्षकांकडे जातोय. राजू मुखिया दिल्लीवरून आला हा गोलंदाज. दिल्लीचे खेळाडू देखील तब्बल 4 खेळाडू दिल्लीचे या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना बॉलला बाहेर काढण्याचं त्यांचं एक वेगळं कसब आहे. आणखीन एक बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल येईल. जणू काही झेरॉक्स काढल्या जातात एका बॉलच्या, अशा पद्धतीने गोलंदाजी इकडे पाहायला मिळते. लाल टोपी लाल टोपी. आणखीन एक मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे. आणि राजू मुखियाने मात्र या ठिकाणी मेडन ओव्हर टाकलेली आहे. शेवटच्या षटकात एकही धाव दिली नाही आणि विकेट सुद्धा घेतलेली आहे. आणि आता मात्र पुढच्या मॅचला काही क्षणातच सुरुवात होईल, परंतु सामनावीराचा पुरस्कार पुन्हा एकदा कृष्णा सातपुते यांनाच जातोय. काय जबरदस्त अर्धशतक या ठिकाणी साकार केलं. 22 बॉलमध्ये 64 धावांची एक वादळी खेळी कृष्णा सातपुते यांची पाहायला मिळाली.